मुंबईच्या डबेवाल्यांमध्ये राजकीय पक्षांना पाठिंबा देण्यावरून आता फूट पडली आहे। राजकीय पाठिंब्यावरून मुंबईच्या डबेवाल्यांमध्ये दोन गट पाडल्याचं पाहायला मिळालं। एका गटाचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा तर दुसऱ्या गटाने महायुतीला पाठिंबा दिलाय। मुंबई डबेवाला संघटनेचे सुभाष तळेकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय, तर उल्हास मुखे आणि रामदास करवंदेंनी महायुतीला पाठिंबा दिला। डबेवाल्यांच्या नावाचा वापर स्वार्थासाठी होत असल्याचा आरोप डबेवाला संघटनेच्या उल्हास मुखेंनी केला, तर महायुतीला पाठिंबा दिल्यानं भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी डबेवाल्यांचे आभार मानले। डबेवाल्यांच्या नावाचा वापर करून अनेक जण त्यांच्या स्वार्थासाठी किंवा कायसाठी काम करतात, अनेक पक्षांना पाठिंबा देतात। पण काही गोष्टी आमच्यासाठी, आमच्या समाजासाठी ज्यांनी काम केलेले डबेवाले 100% त्यांच्यासाठी उभं राहणार आहे। आणि ह्या माध्यमातून आम्ही एक आज डिक्लेअर करतो की डबेवाल्यांचा आतापर्यंत 134 वर्षापर्यंत कुठल्याही पक्षाला पाठिंबा न देता आपलं सामाजिक काम करत आलेले मुंबई डबेवाल्यांचा पूर्णपणे पाठिंबा महायुतीला आम्ही डबेवाल्यांच्या संघटनेच्या वतीने डिक्लेअर करतो। उद्धव साहेब ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी डबेवाल्यांना घरांसाठी ज्या जागा दाखवल्या त्या अत्यंत चुकीच्या दाखवल्या, कोर्टामध्ये सबज्युडिस असलेल्या दाखवल्या। पण ज्यावेळेस देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी इनिशिएट घेतला आणि त्या माध्यमातून आता डबेवाल्या बंधूंच्या घराचा प्रश्न 80 ते 90% संपलाय, जागा मिळाली आहे आणि त्याच्या माध्यमातून आता हा प्रश्न नवं सरकार आल्यानंतर ताबडतोब सुटेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।